कौटुंबिक वादातून पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका निर्दयी पित्याने पोटच्या 3.5 वर्षाच्या चिमुरड्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना आयफाटा परिसरात बुधवारी 6 मे रोजी उघडकीस आली आहे। या नराधम बापाने आपल्या 5 वर्षाच्या मुलालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने तो बचावला। या प्रकरणी आयफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे। सागर सदाशिव शिंदे, वय वर्ष 29, राहणार गायकवाड वस्ती, मोशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सागरची पत्नी 6 महिन्यापूर्वी त्याला आणि मुलांना सोडून निघून गेली होती। घरामध्ये 2 लहान मुलांचा सांभाळ करताना होणारी चिडचिड आणि कौटुंबिक वादातून सागरने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले। 5 मे 2026 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास त्याने मुलगा आर्यन, वय वर्ष 5 आणि मुलगी हर्षदा, वय वर्ष 3.5 यांना फिरायला नेतो असे सांगून घर सोडले। रात्री 11:30च्या सुमारास आरोपींनी दोन्ही मुलांना पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या संतवाडी तालुका जुन्नर येथील निर्जन जंगलात नेले। तेथे त्याने प्रथम आर्यनचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आर्यन निपचित पडल्यानंतर तो मेल्याचे समजून आरोपीने त्याला तिथेच सोडून दिले। त्यानंतर त्याने स्वतःची मुलगी हर्षदा हिचा गळा ओढून क्रूरपणे खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला। बुधवारी सकाळी आर्यन संतवाडी तालुका जुन्नर येथील निर्जन जंगलात बेवारस स्थितीत आयफाटा पोलिसांना मिळून आला। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता आरोपी सागर शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं। सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवत त्याने आपला गुन्हा मान्य केला। त्याने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। आयफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि त्यांच्या पथकाने या घटनेचा तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। न्यूज रिपोर्टर महेश घोलप, SBP न्यूज, ओतूर।